स्ट्रेस म्हणजे ताण हा शब्द आपण जेव्हा केव्हा बोलतो किंवा हा शब्द आपल्या जेव्हा केव्हा ऐकिवात येतो तेव्हा आपण त्याच्याशी कायमच निगेटिव्हिटी जोडतो. वास्तविक एका ट्रेडरला दोन प्रकारच्या स्ट्रेसना सामोरं जावं लागतं. एकाला म्हणू आपण निगेटिव्ह स्ट्रेस आणि दुसऱ्याला म्हणू आपण पॉझिटिव्ह स्ट्रेस. निगेटिव्ह स्ट्रेस म्हणजे काय? समजा तुम्ही एखादा ट्रेड घेतलाय आणि तो ट्रेड तुम्ही एंट्री घेतल्यानंतर लॉस मध्ये चाललाय, तिथे येतो निगेटिव्ह स्ट्रेस. आता ट्रेडर्स जे असतात ते निगेटिव्ह स्ट्रेस जो असतो तो फार सहज हँडल करतात. उदाहरणार्थ त्यांचा ट्रेड जेव्हा लॉस मध्ये चाललेला असतो तेव्हा कमीत कमी स्टॉप लॉस हिट होईपर्यंत तरी ते निवांत असतात. काही काही ट्रेडर्स तर स्टॉप लॉस लेवल हिट होऊन गेल्यानंतर सुद्धा निवांत ट्रेड होल्ड करून बसलेले असतात. सो निगेटिव्ह स्ट्रेस मध्ये ट्रेडर्स थोडे निवांत असतात असं म्हणायला हरकत नाही. निगेटिव्ह स्ट्रेसमध्ये ट्रेडर्स निवांत का राहू शकतात याचं एकच कारण म्हणजे होप किंवा आशा. माझा ट्रेड कधी ना कधीतरी प्रॉफिटमध्ये जाईल ह्या आशे पायी फक्त मी तो निगेटिव्ह स्ट्रेस हँडल करू शकतो. आता आपण येऊया पॉझिटिव्ह स्ट्रेसकडे. जसा एखादा ट्रेड माझ्या एंट्री घेतल्यानंतर तो प्रॉफिट द्यायला सुरुवात करतो तसं ट्रेडर्स अस्वस्थ व्हायला सुरुवात होते. ट्रेडर्सनी जो काय टार्गेट लेवल सेट केली असेल त्या ट्रेडसाठी ती टार्गेट लेवल येईपर्यंत ते वाटच बघू शकत नाहीत, कारण प्रॉफिट्स मध्ये ते अस्वस्थ असतात. जो छोटा मोठा प्रॉफिट होईल तो आपल्या पदरात पाडून घेऊ अशा भावना ट्रेडर्सच्या ते जेव्हा प्रॉफिट मध्ये असतात तेव्हा असतात. थोडक्यात काय, जेव्हा ट्रेडर लॉस मध्ये असतो तेव्हा तो निवांत असतो. याच्या उलट जेव्हा ट्रेडर प्रॉफिट मध्ये असतो तेव्हा अस्वस्थ असतो. त्याच्याबरोबर उलट व्हायला पाहिजे नाही. स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडर्सना लॉस होतो या मागचं प्रमुख कारण म्हणजे आपण रिअल लाईफ मध्ये जसं रिॲक्ट करू त्याच्या बरोबर उलट रिॲक्ट करतो आपण स्टॉक मार्केटमध्ये. पॉझिटिव्ह स्ट्रेस ट्रेडर्सना अजून कधी येतो तर जेव्हा एका पाठोपाठ एक ट्रेड्स मध्ये ट्रेडर्सना फायदा होत जातो तेव्हा त्यांना नवाजुद्दीन सिद्दीकीचा सॅक्रेड गेम्स या वेब सिरीज मधला डायलॉग आठवतो. तो म्हणजे कभी कभी लगता है साला आपुनिच भगवान आहे. एक्झॅक्टली ह्याच फिलिंग्स यायला लागतात आणि त्याच्यामुळे ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये असे काही ट्रेड घेतले जातात ज्याच्यातनं त्यांनी एका ट्रेड मागे जेवढी रिस्क घ्यायला पाहिजे त्याच्यापेक्षा मोठी रिस्क ते त्या ट्रेड्स मध्ये घेतात आणि त्या ट्रेड्स मध्ये जेव्हा लॉस होतो तेव्हा जो काय प्रॉफिट मिळालेला असतो सलग प्रॉफिटेबल ट्रेड्स मधनं तो सगळा ते घालवून बसतात. ट्रेडर्सना जसा निगेटिव्ह स्ट्रेस हँडल करता येतो तसाच पॉझिटिव्ह स्ट्रेस पण हँडल करता आला पाहिजे. शेअर मार्केटचे असेच नवीन नवीन व्हिडिओज बघण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा याच्यासाठी तो शेअर देखील करा. धन्यवाद.